हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, सरकार आरक्षण कसं देत नाही तेच पाहतो, मनोज जरांगेंचा इशारा। धर्माच्या नावानं कुणालाही आरक्षण मिळू शकत नाही, जरांगेंच्या मुस्लिम आरक्षणाच्या मागणीनंतर नितेश राणेंचं प्रत्युत्तर। 2094 मधील आरक्षण रद्द करा, कशाच्या आधारे आरक्षण दिलं, 13 जुलैपर्यंत श्वेतपत्रिका काढा, जरांगेंची मागणी। जरांगेंचं बोलणं म्हणजे पारावरच्या गप्पा, हाकेंची टीका। 1994 मध्ये शरद पवारांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवा होता, निर्णय न घेतल्यानं मराठा समाज आज आर्थिकदृष्ट्या दुर्बल, उदयनराजेंचा आरोप। जळगावातील शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक संस्था चालकांना पैसे वाटले, मी पुरावे दिले, पैसे वाटणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ही माहिती देणार, सुषमा अंधारेंचा इशारा। अंधारेंनी माझ्यावर केलेले आरोप खोटे, शिक्षकांची बदनामी करण्याचं काम सुरू, किशोर दराडेंनी अंधारेंचे आरोप फेटाळले। राज्याचे मुख्यमंत्री शिक्षकांचा शेअर बाजाराप्रमाणे भाव लावतायत, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरून राऊतांचा शिंदेंवर निशाणा। पोलिंग एजंटच्या यादीबरोबर खर्चाला 500 रुपयेही दिले जातात, ही निवडणुकीची प्रक्रिया, गुलाबराव पाटलांकडून स्पष्ट। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत प्राथमिक फॉर्म्युलावर चर्चा, भाजप 155, शिंदे गट 65 तर दादा गजाडला 55 जागा मिळणार, उर्वरित जागा मित्रपक्षांना मिळण्याचा अंदाज। अजित पवार गटातील नाराज नेते मंत्रिमंडळ विस्तारात नको, नाराज नेते परतीच्या वाटेवर, भाजप कोर कमिटीच्या बैठकीत काही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवार गटाच्या नाशिकमधील उमेदवाराला फोन, माघार घेण्याची महेंद्र भावसार यांना विनंती, भावसार मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम, सूत्रांची माहिती। खासदार संदीपान भुमरे राज्यात कॅबिनेट मंत्रिपदी कायम राहण्याची शक्यता, भुमरे पुढील काही दिवस संभाजीनगरच्या पालकमंत्रीही राहण्याचा अंदाज। 20 मे रोजीचा संत मतदानाचा आरोप, ठाकरेंना महागात पडण्याची शक्यता, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला, आरोपांची शहानिशा होणार। निवडणूक आयोग भाजप कार्यालयातून चालतंय, आदित्य ठाकरेंची टीका, तर निवडणूक आयोग पक्षपाती, केंद्रातलं सरकार कोसळल्यानंतर 3 निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, राऊतांचा इशारा। सातारा जिल्ह्यातील 7 विधानसभेच्या जागा पवार गटाला मिळाव्यात, सातारा जिल्हा कमिटीची शरद पवारांकडे मागणी, राजकुमार पाटील अहवाल घेऊन पवारांच्या भेटीला। 2005 आधीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणार, नाशिकमध्ये दराडेंच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। भर रस्त्यात गोळ्या घालेत, भाजप आमदार मंगेश चव्हाणांना पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची धमकी, माजी सरपंच किसनराव जोरवेकरांचा व्हिडिओ व्हायरल। नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूरमधील 2 संशयित शिक्षक एटीएसच्या ताब्यात, पेपर फुटीची लिंक शोधण्यात येणार। निवडणुकीला उभा असतो तर दोघांनाही पाडून खासदार झालो असतो, 15 दिवस मी महाराष्ट्र हादरवून ठेवला होता, सासवडमध्ये विजय शिवतारेंचं वक्तव्य। मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन आणि इंटरसिटी एक्सप्रेस 3 दिवस रद्द, दुहेरीकरणाच्या कामानिमित्त एक्सप्रेस 28 ते 30 जून पर्यंत धावणार नाही। रिक्षाचालकांचं उद्या राज्यभर आंदोलन, प्रतिदिवस 50 रुपये विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालक आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमधील वेलगंगा नदीला पूर, धुळे यवतमाळ जिल्ह्यातील 8 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद, पावसामुळे नदी नाले तुडुंब। आज कोकण, मुंबई, पालघर, पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, उद्या आणि परवा मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही रेड अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।